जय श्रीराम. आपल्या सर्वांचं आपल्या ओम चैतन्य उपासना केंद्र या यूट्यूब चॅनलमध्ये सहर्ष स्वागत आहे. आज आपण गणपतीविषयी काही रंजक माहिती पाहणार आहोत, विशेष माहिती पाहणार आहोत. श्री गणेशाय नमः. श्री गणपती पूजन. गणपतीची मूर्ती प्रतिमा किंवा तांदळ्यामधील त्याचे स्वरूप कुणाच्याही घरामधील देवघरात नाही असे बहुधा नसते. मग त्या घराण्याचे कुलदैवत कोणते का असेना, पण गणपती हा त्यांच्या घरी असतोच. राजापासून ते थेट रंकापर्यंत प्रत्येकाच्या घरामध्ये पोचलेला हा खऱ्या अर्थाने लोकदेव आहे. गण म्हणजे सैन्य आणि पती म्हणजे त्यांचा नेता. या अर्थी गणपती हा महान योद्धा आहे, परंतु याशिवाय तो विघ्नहर्ता म्हणूनही प्रसिद्ध आहे. विद्यारंभे विवाहे च प्रवेशे निर्गमे तथा संग्रामे संकटे चैव विघ्नस्तशण जायते. विद्येचा प्रारंभ, विवाह, मंगलकार्य, ग्रहप्रवेश, यात्रा, युद्ध आणि आपत्तीचा काळ यावेळी जो विघ्नहर्त्या गणपतीची पूजा अगर स्मरण करील त्याचे संकट दूर होईल असा हा मंत्र आहे. यामुळे महान योगी ज्ञानेश्वर माऊलीने सुद्धा भगवद्गीतेवरील आपल्या टीका ग्रंथाचा शुभारंभ ओम नमोजी आद्या याने म्हणजे गणपती स्तवनाने केला आहे. लग्न, मुंज, वास्तुशांती वगैरेंच्या निमंत्रण पत्रिका छापण्यात येतात. त्यामध्ये वरती श्री गजानन प्रसन्न छापण्यात येते. मग कुलदेवतेचे नाव घातले जाते. गणपती अथर्वशीर्ष हे एक उपनिषदच असून त्यामध्ये गणेश विद्या कथन केलेली आहे. गजानन, गणपती, गणेश, विनायक, लंबोदर, एकदंत अशी गणपतीची अनेक नावे आहेत. पार्वती स्नान करीत असताना तिने एक बालक निर्माण केले व त्याला स्नानाच्या जागेकडे म्हणजे हिमालयातील गौरी कुंडाकडे कुणाला येऊ देऊ नकोस असे सांगितले. परंतु काही वेळाने साक्षात शिवशंकरच तेथे आले. या बालकाने त्यांना अडविले तेव्हा संतप्त होऊन शिवशंकरांनी त्याचे मुंडके छाटून टाकले. अजूनही केदारनाथला जाताना त्या ठिकाणी मुंडकट्टा गणेश नावाचे छोटेसे मंदिर लागते. पार्वतीला यामुळे फार शोक झाला. तेव्हा शिवशंकरांनी त्याला एक हत्तीचे मुंडके बसवले, म्हणून त्याचे नाव गजानन असे पडले. चतुर्थी. चतुर्थी ही गणपतीची आवडती तिथी आहे. शुक्ल पक्षातील चतुर्थीला विनायकी आणि वद्य पक्षातील चतुर्थीला संकष्टी चतुर्थी म्हणतात. या दोन्ही चतुर्थ्यांना वेगवेगळी गणपती व्रते आहेत. पर्वताला धारण करणारी ती पार्वती. पर्वत म्हणजे पृथ्वीचाच एक अंश आहे आणि या पृथ्वीतून तर चंद्र निघालेला आहे आणि गणपतीही पार्वतीनेच निर्माण केलेला आहे, म्हणून काही जण चंद्राला गणपतीचे स्वरूप मानतात. चतुर्थीचे उपवास दोन प्रकारचे करण्यात येतात. विनायकी चतुर्थीचा उपवास रात्रीही सोडत नाही, परंतु संकष्टी चतुर्थीचा उपवास चंद्रोदयानंतर चंद्राचे दर्शन घेऊन सोडतात. संकष्टी चतुर्थीबाबत आणखीही एक कथा प्रसिद्ध आहे. साम नावाचा एक दुष्ट असुर होता. तो वाटमारी करून वर शिवाय त्या लोकांना ठार मारित असे. एकदा तो वाटमारी करण्यासाठी झाडावर दबा धरून बसला होता, पण त्या दिवशी त्याला वाटमारीसाठी कोणीच भेटले नाही. त्यामुळे त्याला उपवास घडला. रात्री चंद्रोदय झाल्यावर तो घरी आला. त्याने आपला मुलगा गणेश याला हाक मारली, परंतु गणेशाला ती हाक घरात ऐकू आली नाही. म्हणून गणेश 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 अशा हाका तो दारापाशी थांबून सारखा मारू लागला. खूप वेळाने त्याची हाक गणेशाच्या कानावर पडली व त्याने दार उघडले. सामाच्या बायकोने स्वयंपाक करून ठेवलेला होता. नंतर मग सर्वांनी भोजन केले. त्या दिवशी गणपतीची आवडती तिथी चतुर्थी होती. सामाच्याकडून त्या दिवशी गणेश नामाचा जप अनायासेच झाला व त्याला चतुर्थीचा उपवास घडला. चंद्रोदयानंतर भोजन झाले, त्यामुळे त्याच्या गाठी पुण्याचा मोठा संचय आला आणि मृत्यूनंतर त्याला स्वर्गप्राप्ती झाली. परंतु पूर्वजन्मात आपल्या हातून वाटमारी करताना अनेकांची हत्या झालेली आहे याचे दुःख त्याला स्वर्गात होऊ लागले. ते पापक्षालन व्हावे अशी त्याची मनस्वी इच्छा होती, म्हणून देवानी त्याला पुन्हा मानव जन्मात घातले. कृतवीर्य नावाने तो पृथ्वीवर परत आला. त्याचा विवाह झाला, पण त्याला पुत्रप्राप्ती होत नव्हती. त्यामुळे
त्याच्या मनाला शांतता लाभत नसे. संकष्टी चतुर्थीचे व्रत केले असताना मनातील सर्व इच्छा पूर्ण होतात अशी त्याची भावना होती. त्याने चतुर्थी करण्यास प्रारंभ केला. मनोभावे तो गणपतीची आराधना करू लागला. त्याला पुत्रप्राप्ती झाली. त्याचे कुटुंब घरदार सुखी झाले. ही हकीकत इतर गाणपत्यांना भक्तांना समजली. तेव्हापासून गाणपत्य मंडळी चतुर्थी करू लागली. अंगारकी. शुक्ल पक्षामध्ये येणारी ही चतुर्थी जर मंगळवारी आली तर तिचे महत्त्व अधिकच आहे. तिला अंगारकी चतुर्थी म्हणतात. त्याची ही कथा आहे. अवंती नावाची नगरी होती. तेथे भारद्वाज नावाचे ऋषी राहत होते. तेथील क्षिप्रा नदीवर ते रोज स्नानाला जात असेच ते एकदा तेथे गेले होते. तेव्हा त्यांना नदीच्या जलात काही अप्सरा क्रीडा करीत असल्याचे दिसले. ते पाहून भारद्वाजांच्या शक्तीचे थेंब जमिनीवर गळून पडले. त्यातून जास्वंदीच्या फुलासारखा तांबड्या रंगाचा मुलगा निर्माण झाला. त्याचे नाव मंगळ. पृथ्वीने त्याचे पालनपोषण केले. तो 8 वर्षांचा झाला तेव्हा त्याने आपली माता पृथ्वी हिला एकदा विचारले की मी असा रक्तवर्णी का आहे. तेव्हा पृथ्वी मातेने त्याला त्याच्या जन्माची कथा सांगितली. ती ऐकून मंगळ भारद्वाज ऋषींकडे आला. त्यांनी आपल्या या मुलाला ओळखले आणि त्याची मुंज केली. त्यांच्याकडून तो वेदाध्ययन करून घेऊ लागले. त्यांनी त्याला गणेश मंत्रही दिला. नर्मदा तटाकी बसून पुढे मंगळाने गणेश मंत्रांची अनुष्ठाने केली. माघ शुद्ध चतुर्थीच्या दिवशी गणपती त्याच्यावर प्रसन्न झाले. तुला देवांच्या बरोबर अमृत भाषण करण्यास मिळेल आणि तू अमर होशील आणि यापुढे लोक तुला मंगळ नावाने ओळखतील. मला प्रिय असलेला मंगळवार हाच तुझाही वार राहील आणि वद्य पक्षात मंगळवारी येणाऱ्या चतुर्थीला विशेष महत्त्व प्राप्त होईल. ती फलदायी ठरेल असा वर गणपतीने त्याला दिला. मंगळाने नंतर त्या ठिकाणी गणपतीच्या मूर्तीची प्रतिष्ठापना केली. तेव्हा गणपतीने त्याला सांगितले की तू रंगाने अंगार म्हणजे विस्तवासारखा लाल असल्याने लोक तुला अंगारक म्हणून ओळखतील आणि वद्य पक्षात मंगळवारी येणारी चतुर्थी अंगारकी चतुर्थी म्हणून तुझ्या नावाने प्रसिद्ध पावेल. मंगळ हा रक्तवर्ण होता म्हणून गणपतीला तांबडी फुले प्रिय असतात. अंगारकाने गणपतीची प्रतिष्ठापना केलेले क्षेत्र मध्य प्रदेशातील पारीनेर येथे नर्मदा तटाकी असून अंगारकी चतुर्थीला तेथे फार मोठी यात्रा भरत असते. मंगळ हा ग्रह असून तो भूमीचा पुत्र आहे म्हणून त्याला भौम असेही म्हणतात. अंगारकी चतुर्थीला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. तसेच माघातील चतुर्थी ही गणपतीच्या जन्माची चतुर्थी मानली जाते. त्यामुळे त्या दिवशी त्याची जन्मोत्सव साजरा करण्यात येतो. भाद्रपदातील विनायक चतुर्थी ही तर प्रसिद्धच आहे. त्या दिवशी घरोघरी गणपतीची मृत्तिकेची मूर्ती आणून तिची प्रतिष्ठापना करतात. कुणाकडे 1.5 दिवस, कुणाकडे 5 दिवस किंवा गौरी उठेपर्यंत, तर कुणाकडे 10 दिवस घरी गणपती बसवण्याचा कुळाचार आहे. या उत्सवाला लोकमान्य टिळकांनी लोकोत्सवाचे स्वरूप प्राप्त करून दिले. घरोघरी हा उत्सव सुरू झाला. एक क्षत्रिय मोठा उद्योगशील होता, परंतु त्याला उद्योगात प्राप्ती मात्र होत नसे. त्यामुळे तो त्याच्या कुटुंबियांचे चांगले पालन पोषण करू शकत नसे. एकदा तो क्षत्रिय सौभरी ऋषींच्याकडे गेला. त्यांनी त्याला श्रावण शुद्ध चतुर्थी ते भाद्रपद शुद्ध चतुर्थी गणेशाचे तप करण्यास सांगितले. त्याने तसे करण्यास प्रारंभ केला. त्यास उद्योगात हळूहळू चांगली प्राप्ती होऊ लागली. त्याने सौभरी ऋषींना जाऊन ही हकीकत सांगितली. त्यांनी त्याला मृत्तिकेच्या गणपती प्रतिमा आणून भाद्रपद शुद्ध चतुर्थीला तिची घरी प्रतिष्ठापना करून अनंत चतुर्दशीपर्यंत हा उत्सव साजरा कर व त्या दिवशी मृत्तिकेची मूर्ती मिरवणुकीने वाजत गाजत गंगेवर नेऊन पुढल्या वर्षी लवकर येण्याचे आमंत्रण देत तिचे विसर्जन कर. त्या उत्सवाची सांगता कर असे सांगितले. त्यानुसार क्षत्रियाने केले. पुढील जन्मी तो कर्दभ ऋषी झाला आणि म्हणून गणपती बाप्पा मोरया, पुढल्या वर्षी लवकर या असे म्हणत मृत्तिकेच्या गणपतीचे विसर्जन करण्यात येत असते. विशेषतः भाद्रपद शुद्ध चतुर्थीला चंद्र पाहत नाही. तो पाहिला तर चोरीचा आळ येतो असे म्हणतात. यामागची कथा अशी की एकदा गणपती उंदरावर बसून चालले होते. तेव्हा तो घसरला. ते पाहून चंद्र हसला.
तेव्हा गणपतीने त्याला असा श्राप दिला की तुझ्याकडे लोक आता बघणार नाहीत. चंद्राला मग पश्चाताप झाला. तो गणपतीचे स्मरण करून गणपतीला शरण गेला. गणेशाने त्याला फक्त भाद्रपद चतुर्थीलाच लोक तुझ्याकडे बघणार नाहीत, नाहीतर त्यांच्यावर चोरीचा आळ येईल असा उशाप दिला. तांबडी फुले. गणपती बाप्पाला तांबडी फुले प्रिय आहेत. याचे कारण असेही सांगण्यात येते की गणपती हा गणांचा पती म्हणजे योद्धा असल्याने दुष्ट माणसांचा रक्तपात करण्यात आनंद मानणारा आहे. म्हणून फुलांचा रक्तवर्ण येथे प्रतिकात्मक धरलेला आहे. मोदक. एकदा चतुर्थी मंगळवारी आली होती. त्या दिवशी गणपतीने ऋषीमुनींना त्रस्त करणाऱ्या सिंदुरासूर याचा वध केला. मरता मरता त्याने गणपतीचाच धावा केला, म्हणून शेंदूर ही गणपतीला प्रिय आहे. हत्तीला गुळ खोबरे तांदळाचे मळलेले पीठ फार आवडते, म्हणून गणपतीलाही मोदक प्रिय आहेत. मंगळवारच्या चतुर्थीच्या दिवशी त्याने सिद्धासुराचा वध केला. त्यानंतर रात्री त्याच्या भोजनासाठी ऋषीमुनींच्या ग्रहलक्ष्मीने उकडीचे मोदक केले होते. म्हणून चतुर्थीला मोदक करण्याचा कुळाचार अनेक गणपत्यांकडे आहे. गणपतीला मोदक प्रिय का आहेत, तर पार्वतीने निर्माण केलेले मुलाचे मुंडके शिवशंकरांनी कापले. नंतर शोकग्रस्त झालेल्या पार्वतीला पाहून त्यांनी एक हत्तीचे तोंड त्या मुलाच्या धडाला बसवले. समाधान पावलेली पार्वती त्या मुलाला घरी घेऊन आली, परंतु तो सारखा रडू लागला. त्याला तिने अनेक खेळणी दिली तरी तो थांबेना. मग त्याला श्रीखंडपुरी लाडू दिले तरी तो रडायचा थांबेना. हत्तीला गुळ खोबरे तांदळाची उकड प्रिय असते, म्हणून तिने त्याला मोदक करून दिले. तेव्हा बालगणपती रडायचा थांबला व खुश झाला. दुर्वा, मंदार व शमी. गणपतीला दुर्वा, मंदार आणि शमी ही प्रिय आहेत. दुर्वा ही ब्रह्मदेव निर्मित देवता होती. तिने गणपतीची आराधना केली. ती पुढे दुर्वाच्या स्वरूपात गणपतीला प्रिय झाली. और्व ऋषींना शमिका नावाची कन्या होती आणि धौम्य ऋषींना मंदार नावाचा पुत्र होता. शमिका आणि मंदार यांचा विवाह झाला. एकदा त्यांच्याकडे भृशुंडी ऋषी आले होते. त्यांचे लंबोदर पाहून शमिका मंदार त्यांना हसले. त्यामुळे भृशुंडी ऋषींनी त्यांना तुम्ही झाडे व्हाल असा श्राप दिला. त्याप्रमाणे दोघांनाही वृक्षयोनी प्राप्त झाली. परंतु त्यांना नंतर पश्चाताप झाला. त्यांनी गणपतीची खूप आराधना केली. गणपती मंदाराचे झाडाखाली प्रगट झाला व त्याने शमी आणि मंदार यांना तुम्ही मला प्रिय ठरला आहात असे सांगितले. मंदाराच्या झाडाखाली असणाऱ्या गणपतीला म्हणून विशेष महत्त्व प्राप्त झालेले आहे. म्हणून गणपतीला शमीपत्रे आणि मंदाराचे फुले वाहतात. मंदाराचे झाड हे रुईच्या झाडासारखे असते. त्याची फुले पांढरट, निळसर व गुलाबी झाक असलेली असतात. उंदीर. उंदीर हे गणपतीचे वाहन आहे. एका दैत्याला त्याने दिलेला तो उशाप आहे, अशी ही एक कथा असून त्या संदर्भात आणखीही काही कथा आहेत. या दैत्याला मूषक रूपात गणपतीने जवळ केले तरी त्याची लोकांना त्रस्त करण्याची वृत्ती मात्र गेली नाही. म्हणून गणपतीने त्याला तुला मी जरी वाहन केलेले असले तरी लोक तुला नष्ट करून टाकतील असे सांगितले. परंतु बिळात पटकन पळून जाण्याची त्याची कला मात्र गणपतीने काढून घेतली नाही. स्वतःचे संरक्षण करण्यासाठी ती कला त्याच्याच पाशी ठेवली. या संदर्भात आणखी एक कथा आहे. ती अशी की एक गंधर्व होता. त्याचे नाव होते क्रौंच. त्याचा पाय चुकून वामदेवाला लागला. वामदेवाने त्याला तू उंदीर होशील असा श्राप दिला. तेव्हा त्याचा उंदीर झाला. तो उंदीर पराशराच्या आश्रमात गेला आणि तेथील धान्य खाऊ लागला. कपडे कुरतडू लागला. पराशर ऋषी त्रस्त झाले. परंतु अन्य वेळी तो उंदीर बिळात राहत असे. त्यामुळे पराशर ऋषींना त्यांना पकडणे जमेना. उंदराच्या त्रासामुळे त्यांच्या आराधनेमध्ये लक्ष लागेना. तेव्हा ही गोष्ट त्यांनी गणपतीला सांगितली. गणपतीने उंदराकडे संतप्त नजरेने पाहिले. तेव्हा उंदीर गणपतीला शरण गेला. शरण आलेल्याला शूर कधी मारित नसतो,
उंदराचा जो चिमुकला जीव पाहून गणपतीला त्याची दया आली व त्याने उंदराला वर मागण्यास सांगितले. मला तुझे वाहन कर असा वर त्याने मागितला. तथास्तु असे त्यावर गणपती म्हणाला आणि गणपतीचे वाहन उंदीर झाले. गणपतीच्या मंदिरात उंदराचीही प्रतिष्ठापना होऊ लागली. गणपतीबरोबर भक्तांकडून त्यालाही गुळ खोबरे मोदक मिळू लागले. परंतु तरीही लोकांचे धान्य खाण्याची, त्यांचे कपडे कुरतडण्याची त्याची सवय काही जाईना. म्हणून लोक त्याला पकडून नष्टही करू लागले. आणि म्हणून लोक दिसले की उंदीर पटकन बिळात पळून जातात व स्वतःचे संरक्षण करीत असतात. दिवसाढवळ्या घराघरातील लोक जागे असतात, म्हणून उंदीर सहसा दिवसा बिळातून बाहेर पडतच नाहीत. लोक रात्री झोपतात, रात्री अंधार असतो, अशाच वेळी ते बिळातून बाहेर पडणे जास्त पसंत करतात. लक्ष्मीची थोरली बहीण ज्येष्ठा आहे, तिलाच औदसा म्हणतात. ती विघ्नसंतोषी देवता असून रात्रीच्या वेळी संचार करीत असते. तिचे वाहन मांजर आहे. एकदा एका घरात ती रात्री बसली होती. थोड्या वेळाने तिला डुलकी लागली. तेव्हा उंदराने हळूच येऊन तिचे वस्त्र कुरतडण्यास सुरुवात केली. त्यामुळे औदसा जागी झाली. ती उंदराला पकडणार होती, पण तेवढ्यात उंदीर बिळात पळाला. मग औदसेने काय केले तर आपले वाहन असलेल्या मांजराला दिव्य दृष्टी दिली. त्यामुळे रात्रीच्या अंधारातही मांजराला चांगले दिसू लागले. औदसेने त्याच्या पायाखालचा भाग मऊ गाद्यांसारखा केला, त्यामुळे ते चालताना बिलकुल आवाज येत नाही. औदसेने मांजराला बिळापाशी रात्री बसवून ठेवले आणि आजपासून तुम्हाला उंदराचे खाद्य फार आवडेल असे सांगितले. परंतु उंदीर पकडल्यावर त्याला तुम्ही खेळवत खेळवत हाल करीत करीत मारा आणि मग तो खा अशी आज्ञा केली. म्हणून उंदीर हे मांजराचे आवडते खाद्य झाले व पकडल्यावर ते त्याला खेळवत खेळवत मारून मग खाऊ लागले. मग उंदराने याबाबत गणपतीकडे तक्रार केली. तेव्हा गणपती बाप्पांनी त्याला म्हणाले, तुला मी माझे वाहन केले आहे, तोवर मी काढून घेणार नाही. परंतु याचा अर्थ तू लोकांना त्रास द्यावास असा नाही. तसे करणे हा माझ्या सानिध्याचा दुरुपयोग होय आणि म्हणून केलेल्या कर्माची फळे तुला भोगलीच पाहिजेत. असा हा श्री गणपती ओंकार याचे मूळ स्वरूप सज्जनांचे आणि पश्चाताप झालेल्या दुर्जनांचेही मंगल करणारा देव, आणि त्याला आपण म्हणतात मंगलमूर्ती. अशा गणपती बाप्पांची आपण माहिती बघितली. आपण बघितलं तर आता गणपती बाप्पांच्या काही ठिकाणांचा भागही आपण मंडळी पाहतोय. स्वस्ती श्री गणनायको गजमको मोरेश्वराः सिद्धिदाः बल्लाळस्तु विनायकसय मडे चिंतामणी स्थेवरे लेन्यांद्री गिरिजात्मजा सुवर्दो विघ्नेश्वरोच्चोजरे ग्रामे रांजनस्थिती गणपती कुर्यात सदा मंगलम. तर असा हा मंगलमूर्ती अष्टविनायकांची थोडक्यात माहिती आपण पाहतोय. मोरगाव गाणपत्य संप्रदायाचे महाराष्ट्रातील हे आद्यपीठ होय. अष्टविनायकातील हे पहिले क्षेत्र होय. पुण्यापासून सुमारे 60 किलोमीटरवर हे क्षेत्र असून येथे कऱ्हा नदी आहे. या क्षेत्राचा आकार मोरासारखा आहे. पूर्वी येथे फार मोठ्या प्रमाणावर मोरांची वस्ती होती. चक्रपाणी नावाचा राजा होता. त्याला मुलगा नव्हता. त्याने प्रार्थना केली तेव्हा शौनक ऋषींच्या आशीर्वादाने त्याला पुत्र झाला. त्याचे नाव त्याने सिंधू ठेवले. सिंधूने पुढे तप केले. सूर्यनारायण त्याला प्रसन्न झाले. त्यांनी त्याला अमृत दिले, त्यामुळे तो अमर झाला. नंतर तो उन्मत्त बनला. त्याने देवलोकास वेढा घातला. सर्व देव घाबरले. त्यांनी श्री विष्णूंची प्रार्थना केली, परंतु सिंधू राक्षसाने श्री विष्णूंनाच गंडकी नगरात डांबून ठेवले. ब्रह्मा, विष्णू, आदिशक्ती वगैरे वगैरे सर्व देवतांनी इथे विनायकाची प्रतिष्ठापना करून तप केले. त्यांनाही सिंधुसुराने डांबून ठेवले होते. तेव्हा मोरावर बसून गणपती तेथे अवतरला व त्याचे आपल्या हातातील परशु सिंधुसुरावर फेकला. त्यामुळे सिंधुसुराचे पोट फाटले व त्यातील अमृत वाहून गेले व तो मरण पावला.
गणपती येथे मोरावर बसून अवतीर्ण झाला होता, म्हणून या क्षेत्राचे नाव मोरगाव ठेवून सर्व देवांनी त्याची येथे मयुरेश्वर नावाने प्रतिष्ठापना केली. तो दिवस भाद्रपद शुद्ध चतुर्थीचा होता. स्वानंदपुरी असेही या क्षेत्राचे नाव आहे. सिंधू नावाचा राक्षस आणि त्याचा सेनापती कमलासूर यांचा वध गणेशाने केला व कमलासुराचे शीर येथे आणून त्याचे आसन केले, अशी यामागची कथा आहे. येथील करा नदीला ब्रह्मकमंडलीतील गंगा म्हणतात. तिच्यामध्ये गया, ओंकार, सर्व पुष्प, कपिल, भीम ऋषी, व्यास आणि संविधान ही अष्टतीर्थे आहेत. महान साधू श्री मोरया गोसावी यांच्या हातात येथील कऱ्हा नदीतून तांदळा गणपती आला. तो चिंचवड येथील देऊळवाड्यात आहे. तेथे श्री मोरया गोसावी यांची समाधी आहे. गणेश योगींद्र हे महान गणपतीही मोरगाव येथे होऊन गेले. गणेश गया मोरगावपासून सुमारे 9 किलोमीटर अंतरावर गणेश गया आहे. तेथे करा नदीच्या काठावर अष्टादश पदांकित गणेश शिला असून तेथे पितृश्राद्ध करतात. येथील वास्तुशिल्प अत्यंत सुंदर आहे. येथे महादेवाचे मंदिर असून त्याला पांडवेश्वर म्हणतात. पांडवांची ही यज्ञभूमी होती. त्यांनी हे मंदिर बांधलेले आहे. थेऊर पुण्यापासून 21 किलोमीटरवर मुळा मुठा नदीच्या काठी असलेले अष्टविनायकातील हे एक क्षेत्र आहे. येथील गणपतीला चिंतामणी म्हणतात. थोरले माधवराव पेशवे या मंदिरातील एका ओवरीत 18 नोव्हेंबर 1772 निधन पावले. त्यांच्या पत्नी रमाबाई सती गेल्या. त्यांचे येथे नदीकाठी वृंदावन रूपी स्मारक आहे. ब्रह्मदेव आणि त्याच्या 2 बायका सावित्री आणि भारती यांनी येथे गणेशाची आराधना केली. तो त्यांना प्रसन्न झाला, त्यामुळे त्यांना सिद्धी प्राप्त झाली. तेव्हा ब्रह्मदेवाने येथे चिंतामणीची प्रतिष्ठापना केली. थेऊर बाबत दुसरीही एक कथा आहे. इंद्राने गौतम ऋषींची पत्नी अहल्या हिला फसविले. गौतमाच्या शापांनी त्याच्या अंगाला हजारो भुके पडली. त्याला पश्चाताप झाला व त्याने गणपतीचे चिंतन सुरू केले. गणपती प्रसन्न झाला व इंद्राच्या शरीरावरील भोके बुजली. इंद्राने इथे गणपतीचे चिंतन केले. त्याच्या चिंतेचे हरण झाले, म्हणून या क्षेत्रात अवतरलेल्या गणपतीला चिंतामणी म्हणतात. लेण्याद्री जुन्नर तालुक्यातच जुन्नर नजीकचे हे क्षेत्र असून ते अष्टविनायकातील एक आहे. हे स्थान लेण्यांमध्ये असल्याने त्याला लेण्याद्री म्हणतात. या परिसराचा उल्लेख गणेश पुराणात जीर्णपूर व लेखन पर्वत असा आहे. येथील गणपतीला गिरिजात्मज म्हणतात. गजानन आपला मुलगा व्हावा असे गिरिजा म्हणजे पार्वतीला वाटत असे. तिने मृत्तिकेचा गणपती करून त्याची येथे आराधना केली. त्या मूर्तीतून भाद्रपद शुद्ध चतुर्थीला गणेश पुत्र स्वरूपात तिच्या पुढे येथे प्रगट झाला. सध्या या लेण्यात असलेल्या गणपतीच्या पाठीची पूजा केली जात असते. गणपतीच्या मुखाची बाजू आत डोंगरात लुप्त स्वरूपात आहे. येथे नजीकच स्तूप आहे. लेण्याद्रीच्या वरती शिवस्थानही आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे जन्मस्थान असलेला शिवनेरी किल्ला येथून जवळच असून तेथे शिवाई देवीचे मंदिर आहे. रांजणगाव पुणे नगर मार्गावर पुण्यापासून सुमारे 42 किलोमीटरवर हे गणपती क्षेत्र आहे. अष्टविनायकातील हे एक स्थान आहे. याचे नावच महागणपती आहे. त्रिपुरासूर माजला होता. त्याला ठार करण्यासाठी शिवशंकराच्या नेतृत्वाखाली सर्व देव त्याच्यावर चालून गेले, पण यश येईना. तेव्हा नारद मुनींनी सर्व देवांना गणपतीची आराधना करण्यास सांगितले, परंतु आपल्या मुलाचीच आराधना करण्यास शंकर तयार झाले नाहीत. त्यामुळे यश काही येईना. शेवटी त्यांनी विघ्नहर्त्याचे सामर्थ्य जाणले आणि त्याला प्रार्थना केली. गणपतीने त्यांना एक बाण मंत्रून दिला. शंकरांनी तो सोडताच त्रिपुरासुराचा अंत झाला. ते हे ठिकाण रांजणगाव. सिद्धटेक अष्टविनायकातील हे क्षेत्र पुणे जिल्ह्यातील दौंडपासून सुमारे 22 किलोमीटरवर आहे. येथील किलोमीटर
येथील गणपतीला सिद्धिविनायक म्हणतात. मधु आणि कैठव या 2 असुरांनी खूप तप करून ब्रह्मदेवाकडून अमरत्वाचा वर मिळवला. तेव्हा ते ब्रह्मदेवालाच मारू लागले. भगवान विष्णू ब्रह्मदेवाच्या सहाय्यासाठी धावून आले व त्या दैत्यांवर चालून गेले, परंतु त्यांचेही काही चालेना. तेव्हा त्यांनी भीमा तटकी गणपतीची मूर्ती स्थापन करून त्याची आराधना केली. गणपती प्रसन्न झाले व भगवान विष्णूंची दैत्यांना नष्ट करण्याची इच्छा सिद्धीस गेली. ते हे सिद्धटे. पाली. अष्टविनायकातील हे स्थानही महडच्या बाजूला कोकण मार्गावर आहे. येथील गणपतीला बल्लाळेश्वर म्हणतात. कृतयुगात पल्लीपूर नावाच्या गावी एक व्यापारी राहत होता. त्याला बल्लाळ नावाचा एक मुलगा होता. या मुलाने रानात एका दगडाला शेंदूर लावून येथे गणपतीची आराधना सुरू केली. त्याच्या वडिलांच्या कानावर ही हकीकत गेली. ते संतापले आणि रानात येऊन त्याने मुलाला झाडाला बांधले आणि त्याला बेदम मार देऊन तो घरी आला. त्या माराने बल्लाळ बेशुद्ध झाला होता. स्वर्गातून स्वतः येऊन गणपतीने त्या मुलाच्या अंगाभोवती जे दोर बांधलेले होते ते तोडले, त्याला मोकळे केले आणि त्याच्या अंगावरून हात फिरवला. त्याबरोबर मुलाच्या अंगावरील वळ नष्ट झाले. तो जास्तच तेजपुंज दिसू लागला. गणपतीने त्याला काय हवे ते माग असे सांगितले. देवा, तुम्ही माझे ईश्वर आहात, माझ्यासाठी येथे आला आहात, तर मग आता सर्वांसाठी येथेच कायम वास्तव्य करा, अशी प्रार्थना बल्लाळाने केली. गणपतीने ती मान्य केली व तो येथे स्थिर झाला. बल्लाळाचा हा ईश्वर म्हणून भक्त त्याला बल्लाळेश्वर नावाने ओळखू लागले. महड. पुणे मुंबई मार्गावर खोपोली नजीक महड नावाचे अष्टविनायकातील गणपतीचे क्षेत्र आहे. या गणपतीला वरदविनायक म्हणतात. गुस्तमदाने येथे गणपतीची तपश्चर्या केली व तो पुढे गणपतीचा वर मिळाल्याने भद्र ऋषी म्हणून ओळखला जाऊ लागला. गणपतीचा त्याला येथे वर मिळाला म्हणून इथल्या गणपतीला वरदविनायक म्हणतात. ओझर. जुन्नर तालुक्यातील ओझर या गावी हे अष्टविनायकातील क्षेत्र आहे. गणपतीने येथे विघ्नासुराला संपविले, त्यावरून या गणपतीला विघ्नेश्वर म्हणतात. अभिनंदन नावाच्या राजाने हिमालयावर यज्ञ सुरू केला होता. त्यासाठी सर्व देवांना आमंत्रण दिले होते, परंतु इंद्राला मात्र आमंत्रण नव्हते. नारदांनी ही गोष्ट इंद्राच्या नजरेस आणली. त्यामुळे इंद्र चिडला व त्याने यमाला या यज्ञाचा विध्वंस करण्यास सांगितले. विघ्नासुराचे रूप घेऊन यमाने तो यज्ञ येथे येऊन नष्ट केला. देवांनी या संकटातून सोडवण्यासाठी गणपतीचा धावा केला. तेव्हा पार्श्व आणि दीपवत्सला या आपल्या भक्तांच्या पोटी गणपतीने जन्म घेतला आणि तो विघ्नासुराला ठार मारण्यास निघाला. विघ्नासुराने गणपतीला ओळखले व देवा, तुम्ही माझे नाव धारण करून येथे वास्तव्य करावे, अशी प्रार्थना करून प्राण सोडला. तो हा ओझरचा विघ्नेश्वर. देवांनी मग त्याची येथे प्रतिष्ठापना केली. सत्यविनायक. सत्यनारायणाच्या पूजेप्रमाणे सत्यविनायक व्रत करण्याचा कुळाचार विशेषतः काही गणेश भक्तांकडे आहे. सत्यविनायक ही श्री गणपतीची पूजा आहे. विनायक हे गणपतीचेच एक नाव असून त्याचा जन्म वैशाखी पौर्णिमेला झाला म्हणून त्या दिवशी किंवा भाद्रपद शुद्ध चतुर्थीला ही पूजा करतात. असे असले तरी एरवी सुद्धा केव्हाही ही पूजा केली तरी चालते. चौरंगावर पाणी भरलेला कलश ठेवून त्यावर गणेशाची मूर्ती ठेवतात व त्याची षोडशोपचारे पूजा करून त्याला दुर्वा व शमी वाहतात. सवाशेर कणिक, साखर, खोबरे, गूळ, खवा यांचे मोदक असा नैवेद्य करतात व तो प्रसाद सर्वांना देतात. भगवान श्रीकृष्णाचा मित्र सुदामा एकदा भगवंताकडे राहावयास गेला होता. तेथे त्याने सत्यविनायकाची पूजा केली होती. काही दिवसानंतर सुदामा आपल्या घरी परत जात होता. वाटेत त्याला मणी नावाचा एक श्रीमंत माणूस भेटला. सोन्याने व रत्नांनी भरलेल्या 100 गोण्या बैलांच्या पाठीवर घालून तो चाललेला होता.
वाटेत चोरांनी त्याची ही सारी संपत्ती लुटली. माझे धन जर मला परत मिळाले तर मी त्यातले अर्धे धन दानधर्मात खर्च करीन, असे तो मनाशी म्हणाला. आणि त्याला चोरीस गेलेल्या धनातील एक गोणी मिळाली. त्याने त्यातील निम्मे धन सुदाम्याला दिले. ते मिळताच सुदाम्याने तेथे रानात सत्यविनायकाची पूजा केली. सत्यविनायकाने सुदाम्याला दर्शन दिले. नंतर तो घराकडे आला. पाहतो तो काय, आपल्या जुन्या चंद्रमौळी घराच्या जागेवर मोठा राजवाडा उभा राहिलेला होता. सोने नाणे, नोकर चाकर यांनी राजवाडा सजला होता. बायको, मुले, मुली आनंदात होते. सत्यविनायकाच्या पूजेमुळे आपल्याला ही संपत्ती प्राप्त झाली हे सुदाम्याने ओळखले व ही गोष्ट त्याने आपल्या पत्नीला सांगितली. तेव्हापासून तीही दरवर्षी ही पूजा करू लागली. इकडे मणी वाण्यानेही घरी गेल्यावर सत्यविनायकाची पूजा केली. राजाची व त्याची ओळख होती. राजा त्याच्या घरी प्रसादाला आला होता. या दरम्यान चोरांनी लुटलेली रत्ने ते राजाला विकायला आले होते. राजाने ती मणीवाण्याला दाखवली. मणीवाण्याने ती ओळखली. तेव्हा चोरांनी घाबरून त्याच्या लुटलेल्या सर्व गोण्या त्याला परत दिल्या. संपत्ती मिळते आणि गेलेली संपत्ती पुन्हा प्राप्त होते. अपत्य प्राप्ती होते, अशी या पूजेची फलप्राप्ती आहे. सरस्वती. ब्रह्मदेव आणि गायत्री यांची ही कन्या सरस्वती वाक, वाग्देवी, वागीश्वरी, वाणी, शारदा, भारती, वीणापाणी अशीही तिला नावे आहेत. गती म्हणजे वेग आणि मती म्हणजे बुद्धी. सरस्वती ही बुद्धीला वेग देणारी देवता असल्याने तिला गतिमती असेही म्हणतात. यामुळे ब्रह्मा, विष्णू, महेश यासारख्या देवतांनाही ती पूज्य वाटते. पुराणांमध्ये काही ठिकाणी सरस्वतीचा संदर्भ ब्रह्मदेवाची पत्नी तसेच श्री विष्णूंची पत्नी असाही आलेला आहे. पण ती सरस्वती ही नव्हे. ही सरस्वती म्हणजे विद्येची देवता श्री गणपतीची पत्नी. सरस्वती ही वर्णाने गोरीपाण असून चतुर्भुज आहे. तिच्या एका हातात पृथ्वीचे प्रतीक शुभ्र कमळ, दुसऱ्या हातात ज्ञानाचे प्रतीक पुस्तक, तिसऱ्या हातात एकाग्रतेचे प्रतीक माळ आणि जीवन संगीताचे प्रतीक म्हणजे वीणा चौथ्या हातात असते. तिचे हे 4 हात 4 दिशांचे प्रतीक आहेत. पांढरा हंस हे तिचे वाहन असून मोर हा तिचा आवडता पक्षी आहे. सरस्वतीचे वास्तव्य स्वर्गात होते, पण ज्ञान हे केवळ तेथेच राहून कसे चालेल, असा विचार सरस्वतीचा पिता ब्रह्मदेव याच्या मनात आला व त्याने तिला भूतलावर जाऊन तेथे जो माणूस ज्ञानोपासक असेल त्याच्या जिभेच्या टोकावर वास्तव्य कर असे सांगितले. सरस्वती भूतलावर आली. त्यावेळी सत्ययुग संपून त्रेतायुग सुरू झाले होते. हिंडता हिंडता ती तमसा नदीच्या काठी आली. तेथे तिच्या दृष्टीस वाल्मिकी ऋषी पडले. एका पारध्याने क्रौंच पक्षाच्या जोडीतील नराला बाण मारून ठार केले होते. त्यामुळे पत्नी रडत होती. वाल्मिकी त्या मृत क्रौंच पक्षाची सेवा करीत होते. हे दुःखमय दृश्य पाहून सरस्वतीलाही वाईट वाटले आणि त्या दुःखमय स्थितीचे वर्णन करण्यासाठी तिने वाल्मिकीच्या मुखात प्रवेश केला आणि ती त्याच्या जीवाग्री स्थानापन्न झाली. आणि तत्क्षणीच वाल्मिकीच्या वाणीतून भूतलावरील पहिले महाकाव्य बाहेर पडू लागले. मा निषाद प्रतिष्ठां त्वमगमाः शाश्वती समाहा यत्क्रंच मिथुना देकमवधी काममोहितम. आणि पुढे वाल्मिकींच्या हातून रामायण हे महाकाव्य लिहिले गेले आणि त्यामुळे त्यांची आदिकवी म्हणून गणना झाली. आणि तेव्हापासून ही देवी ज्ञानोपासकांची स्वामिनी बनली. गुढीपाडवा, विजयादशमी यासारख्या दिवशी विद्यार्थी तिची पूजा करू लागले. तो जणू त्यांचा एक कुळाचार झाला. अश्विनमध्ये जे नवरात्र बसते ते खरे म्हणजे दुर्गेचे नवरात्र असते, पण शरद ऋतूमुळे त्याला शारदोत्सव म्हणतात. शारदा हे सरस्वतीचेच दुसरे नाव आहे. काश्मीरा म्हणजे सरस्वती. काश्मीरमधील श्रीनगर ते बुल्लार मार्गावर तिचे ठाण आहे. अशी ही शारदा, ती अनेकांची कुलदेवता आहे. तिची अनेक नावे आहेत. त्यामुळे कुणी तिला वागीश्वरी आमची कुलदेवता, तर कुणी म्हणतात वाग्देवी आमची कुलदेवता. अशी तिची नावे अनेक, पण मूळ स्वरूप मात्र एकच आहे.
आणि असं हे गणपती बाप्पांबरोबर सरस्वती मातेचीही माहिती आपण बघितलेली आहे. आपणा सर्वांनी आज गणपती बाप्पांची सविस्तर माहिती बघितली. जास्तीत जास्त आपण सर्वांनी ही माहिती श्रवण करावी, ऐकावी. तसेच जास्तीत जास्त ही माहिती ऐकल्यानंतर आपल्याला अष्टविनायकांची माहिती समजेल, गणपती बाप्पांच्या विशेष उपचारांची माहिती समजेल. आपणा सर्वांना विनंती आहे, आपण आपल्या ओम चैतन्य उपासना केंद्र या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, बेल आयकॉनचे बटन दाबा व आपण सर्वांनी निश्चितपणानं आपल्याला ही माहिती कशी वाटली हे कमेंट करून सांगायला विसरू नका. प्रभू सियावर रामचंद्र की जय. गणपती बाप्पा मोरया. मंगलमूर्ती मोरया. श्री गजानन मोरया.